नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्याबाबत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। दरवर्षी नवी मुंबईत वास्तव्यासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या म्हणजेच फ्लेमिंगोंच्या घरावर महापालिकेने डल्ला मारलाय। पाहूयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। नवी मुंबईची फ्लेमिंगो सिटी ही ओळख पुसली जाणार? परदेशी पाहुण्यांच्या घरावर महापालिकेचा डल्ला? फ्लेमिंगोंच्या घरांवर बिल्डरांचे इमले उभे राहणार? दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणारे फ्लेमिंगो बेघर होणार? थंडीची चाहूल लागताच दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईमध्ये येतात। नवी मुंबईमधील 7 ते 8 ठिकाणच्या पाणथळ जागांवर फ्लेमिंगो पक्षी मुक्काम करतात। या सर्व पाणथळ जागांना केंद्र सरकारने अभयारण्य म्हणून घोषित केलं, तर याच 8 पैकी 3 संरक्षित तलाव नवी मुंबई महापालिकेने बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट घातलाय। राजस्थान वेरी सोन अपने उदयपुर सिटी को वेटलैंड सिटी के तौर पे घोषित करने जा रही है, लेकिन महाराष्ट्र में हमारे पास ऑलरेडी भगवान का दिया हुआ सब कुछ है। इतने सुंदर वेटलैंड्स और वाटर बॉडीज हैं हमारे पास, लेकिन हम उसका क्या कर रहे हैं? हम उसको डिस्ट्रॉय कर रहे हैं। नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटी या नव्या नावाची ओळख देण्यात आली आहे। नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी फ्लेमिंगो सिटी अशी ओळख दिली, पण नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या खेळीमुळे शहरातल्या पर्यटन स्थळाला खीळ बसणार आहे। कारण फ्लेमिंगोंचं वास्तव असलेल्या 60 हेक्टर क्षेत्रावरील 3 पाणथळ जागांवर आता टॉवर उभारले जाणार आहे। निसर्गामुळे नवी मुंबईला लाभलेल्या पाणथळ जागेचं महत्त्व हजारो कोस दूर वसलेल्या फ्लेमिंगोंना कळालं, पण याच मातेत जन्मलेल्या अधिकाऱ्यांना आणि पुढाऱ्यांना याचं काही महत्त्व पटेल असं दिसत नाहीये। म्हणून संरक्षित ठिकाणं बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम सर्रासपणे सुरू आहे। इस टाइम पे क्लाइमेट चेंज है, ग्लोबल वार्मिंग है और हमें हमारे पर्यावरण की सबसे ज्यादा जरूरत है। इस वक्त हम हमारे वेटलैंड्स और मैंग्रोव्स को क्यों डिस्ट्रॉय कर रहे हैं? अगर हम ऐसे ही करते रहेंगे तो हम हमारे एनवायरनमेंट को ही नहीं, हमारे खुद के फ्यूचर को भी हम तबाह कर रहे हैं। सुरुवातीपासून नवी मुंबईला कॉन्क्रीटचं जंगल म्हणून संबोधलं जातंय। अनेक वर्षांनंतर हे शहर कात टाकण्याचा प्रयत्न करतंय, पण नव्यानं ओळख होणाऱ्या या शहरातील रिजनल पार्क, फ्लेमिंगो सिटी यासारखे प्रकल्प रद्द करून हे शहर पोखरण्याचं काम सुरू आहे। नवी मुंबई महापालिका हा सर्व खटाटोप नक्की कोणासाठी करते आणि कोणाच्या सांगण्यावरून करते? महापालिकेनं हे नवी मुंबईकरांना सांगणं गरजेचं आहे। महापालिकेच्या या कारभारावर राजकीय पक्षांचे सर्वच नेते मुख गिळून गप्प बसलेत, मात्र नवी मुंबईकर गप्प बसणार नाहीत। सुज्ञ नवी मुंबईकर न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार। विनय म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई।